नमस्कार, माझं नाव अथर्व सिरसाट आणि हा व्हिडिओ मी स्पेशली MSEB यांच्यासाठी बनवतोय. कारण की गरीब जनतेने, सामान्य मिडल क्लास लोकांनी सौर ऊर्जा हा जो प्रकल्प आहे तुमचा सौर घर म्हणून, तो कशासाठी घेतला आहे हा प्रश्न विचारायचा आहे मला सध्या ह्या व्हिडिओ मार्फत. या लोकांनी आम्हाला वीज बिल येणार नाही, कमी बिल येईल याच्यासाठी हा प्रकल्प तुमचा घेतला आहे आम्ही. आणि तुम्ही जर का आम्ही जास्त प्रोडक्शन जर करतोय तर तुम्ही अजून भाव वाढवताय, याला काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला आम्ही ती वीज बिल 3 रुपये दराने देतोय, स्वस्तात देतोय, तरी सुद्धा तुम्ही आमच्याकडून त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेताय. जर तुम्ही एक्स्ट्रा प्रोडक्शन जर केलं तर ते तुमच्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? फायद्याचं आहे निश्चितपणे. पण तरी सुद्धा तुम्ही गरीब जनतेच्या पोटावरती पाय देताय आणि लुटायचे कामं करताय फक्त. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि MSEB पर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ. हा आवाज मध्यमवर्गीय लोकांचा, गरीब शेतकऱ्यांचा आवाज आहे. हा आवाज जास्तीत जास्त शासनापर्यंत पोहोचलाच पाहिजे. आणि ही माझ्याकडून विनंती आहे सगळ्या लोकांना की तुम्ही जास्तीत जास्त आवाज उठवा शासनाविरोधात या गोष्टीबाबत. कारण की लोकांनी सगळं एवढं कर्ज काढून लोकांनी घेतलंय. कशासाठी घेतलंय? ते याच्यासाठीच घेतलंय की आम्हाला वीज बिल येणार नाही, आम्हाला सबसिडी भेटेल. आणि तुम्ही वीज चोरीवरती बंदी नाही आणत आहे. वीज चोरीसाठी तुम्ही काय केलं सांगा ना. तुम्ही जे लोक वीज बिल भरतात दररोज त्यांच्यावरच तुम्ही जास्त लोड देताय. त्या लोकांचा जे लोक वीज बिल चोरी करतात. तर ही माझी कळकळीची विनंती आहे की वीज बिल चोरी थांबवावी. जे कोणी वीज बिल चोरी करल त्याला शिक्षा द्या, कठोरात कठोर. मी तर म्हणाल त्याला मृत्यूदंड द्या. काही करा पण वीज चोरी करायची नाही. बाकीचे जापानचे, चायनाचे देश कसे बघितले का तुम्ही? हाय ट्रस्ट सोसायटी ही त्याच्यामुळेच त्यांनी वीज चोरी पूर्णपणे बंद केली. गुजरातला जाऊन बघा तुम्ही, गुजरातला कधीच लाईट जात नाही. तर हेच सांगणं आहे माझं की पहिली गोष्ट वीज चोरी बंद करा. दुसरी गोष्ट, सौर प्रकल्प जे घेतलेले त्याच्यावरती तुम्ही एक्स्ट्रा लादलेला जो कर आहे तो काढून टाका आणि लोकांना फुकट बिल द्या. तुम्ही ज्या लोकांनी सबसिडी घेऊन कर्ज काढून तुमचा सौर प्रकल्प घेतलेला आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि MSEBच्या लोकांपर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचवा. MSEBच्या मेन कार्यकर्त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा अशी विनंती. धन्यवाद.